आता SIT मध्ये जे मोठे अधिकारी ते काही औरंगाबादला आलेले नाही, संभाजीनगरला, आणि ते जे ते स्थानिक दातकी साहेब आहेत तेच SIT चौकशी करतात. ते मला प्रेशर करायला की मीच आहे SIT आणि तुम्हाला माझ्याकडेच सांगावं लागेल. तर हे पॉसिबल नाही. बनावट शुद्धीपत्राचा खेळ. जालन्यात शैक्षणिक संस्थेच्या शासनाला लाखोचा चुना. कागदपत्र उपलब्ध करून देण्यास संस्थेकडून टाळाटाळ. जालना येथील मॉडेल एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी संचलित हुदा उर्दू प्रायमरी शाळेत मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष शेख वहीद व मुख्याध्यापक उबैद सिद्दीकी यांनी बनावट शुद्धीपत्र तयार करून इयत्ता 6वी ते 8वी वर्गाची खोटी मान्यता दाखवत शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप चेतन खंडेलवाल यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेऊन केला आहे. मंत्रालयाने 12 जानेवारी 2022चे शुद्धीपत्रक बनावट असल्याचे स्पष्ट केलं असूनही संबंधितावर अद्याप कारवाई झालेली नाही. या प्रकरणात तत्कालीन शिक्षण अधिकारी कैलास दातखिळे यांच्यावरही संगनमताचे आरोप होत आहेत. तक्रारदाराने शिक्षण उपसंचालक कार्यालयात हजेरी लावल्यानंतर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. 2018 ते 2024 दरम्यानच्या काळात झालेल्या या कथित घोटाळ्याची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे बनावट शुद्धीपत्र तयार करत त्या आधारे इयत्ता 6वी व 7वीचे वर्ग सुरू करत शिक्षकांच्या बेकायदेशीर नियुक्त करून वेतनापोटी शासनाला लाखो रुपयाचा चुना लावणाऱ्या जालन्यातील मॉडेल एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष शेख वहीद व मुख्याध्यापक उबैद सिद्दीकी विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र तब्बल 4 वर्षाचा कालावधी उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते चेतन खंडेलवाल यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, मॉडेल एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी मार्फत जालना शहरातील रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या नरिमान नगरमध्ये हुदा उर्दू प्रायमरी शाळा चालवण्यात येते. या शाळेला राज्य सरकारने दिनांक 8 फेब्रुवारी 2012 रोजी इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत मान्यता दिली. त्यानंतर सदर शाळेच्या वतीने इयत्ता 5वी वर्ग सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. राज्य शासनाने दिनांक 10 मार्च 2016च्या आदेशान्वये सन 2014-15 या वर्षापासून इयत्ता 5वी वर्ग विना अनुदानित तत्वावर चालवण्यास परवानगी दिली. तसेच शासन निर्णय दिनांक 28 ऑगस्ट 2015 अन्वये नैसर्गिक वाढीत इयत्ता 6वी 7वी वर्ग बंद करण्यात आल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आल्यानंतरही संस्था अध्यक्ष शेख वहीद आणि मुख्याध्यापक सिद्दीकी यांनी संगनमत करून दिनांक 12 जानेवारी 2022 या तारखेस राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे बनावट शुद्धीपत्र तयार करून त्या आधारे इयत्ता 6वी ते 8वी वर्गाची बनावट मान्यता मिळवल्याचे भासवत राज्य शासन व स्थानिक प्राथमिक शिक्षण विभागाची दिशाभूल केल्याचं चेतन खंडेलवाल यांनी उपस्थित पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिलं. विशेष म्हणजे दिनांक 12 जानेवारी 2022 या रोजीच्या शुद्धपत्राची सत्यता पडताळणीची विनंती दिनांक 22 सप्टेंबर 2022 रोजी एका पत्रान्वये राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती. केलेल्या पडताळणीत सदर शुद्धीपत्रक शासन स्तरावरून निर्गमित करण्यात आलेलं नाही, असं स्पष्ट करत उक्त शुद्धीपत्र बनावट असल्याचा निर्वाळा देऊन राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ज्या व्यक्ती संस्थेने सदर शासन शुद्धीपत्र आपल्याकडे सादर केलं आहे त्यांच्याविरुद्ध तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असं दिनांक 21 ऑक्टोबर 2022 रोजी एका पत्रान्वये कळवण्यात आलं होतं. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी आपल्या तक्रारीची दखल घेऊन जालना पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे यांनी दिनांक 16 जुलै 2025 रोजी प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन चौकशी केली. मात्र चौकशीच्या अनुषंगाने कागदपत्र उपलब्ध देण्यास संस्था चालक व मुख्याध्यापकांनी टाळाटाळ केली असल्याचं चौकशीत अधिकाऱ्यांनी काकडे यांनी त्यांच्या अहवालात नमूद केल्याचं चेतन खंडेलवाल यांनी सांगितलं. सर 31 मई 2024 का शिक्षण आयुक्त पुणे इनका आदेश है, उसमें मैं आपको बताता हूँ सर, उसके पॉइंट्स में दूंगा, आपको लेटर भी दूंगा मैं. उर्दू प्राथमिक शाळा नरिमान नगर जालना ही शाळा शासनाच्या बनावट शुद्धीपत्रकाद्वारे सुरू असल्याने शाळा व बनावट दस्तावेज तयार करणाऱ्या व्यक्तीविरोधात फौजदारी कारवाई करण्याबाबत शासनाचे व शिक्षण उपसंचालकाचे निर्देश असताना आर्थिक हित संबंधापोटी कार्रवाई नहीं करना, ये उनके ऊपर कैलाश दातखिले सर के ऊपर उन्होंने आरोप लगाए. और उसके बाद में सर शासन शुद्धीपत्रक जाकर स्वयंसो या स्तरावरून निर्गमित करण्यात आलेले नाही. उक्त शासन शुद्धीपत्र बनावट आहे. त्यामुळे ज्या व्यक्तीने संस्थेने शासन शुद्धीपत्र आपल्याकडे सादर केले त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे शासनपत्र 21/10/2022 अन्वये या कार्यालयास कळले है. तो सर जब 2022 से आपको आदेश दिए कि आप उनके ऊपर FIR करो, आप FIR नहीं करते, आप जांच नहीं करते, ये गवर्नमेंट का लेटर है जो मेरे पास है.
त्यामुळे या कार्यालयात प्राप्त झालेल्या बनावट शासन शुद्धी पत्रकाच्या अनुषंगाने या कार्यालयाच्या स्तरावरून निर्गमित झालेले पत्र सो अँड सो 11/3/22 रद्द करण्यात आले. सदर बनावट शासन शुद्धी सादर करण्याविरुद्ध कायदेशीर कार्य करण्यात आले आहे. मला तुम्ही हे सांगा, आता एसआयटी मध्ये ते इथं प्रमुख आहे, मी कसं करू? मला न्याय कसं भेटणार? मी कोणाकडे? त्यांचीच तक्रार आहे माझ्याकडे, मी कसं न्याय मागू? मी कुठे जाऊ? असं हा न्याय मागणार आहे ना. शासनाचं फंड शासनामध्ये जमा व्हायला पाहिजे, जे अनलिगल घेतलेलं आहे. नाही, मी प्रोसिजरने मागतो. नाही, मी प्रोसिजरने मागतो. हेच प्रोसिजर मी जे तुम्हाला सांगितलं. नाही, संघटनेचा विषय नाही. त्याच्यासाठी मी भारतीय नागरिक नाही का? मी भारतीय नागरिक नाही का? मला अधिकार नाहीये का? मी याची चौकशीची मागणी करतो, दॅट्स ऑल. आणि मी चाहतो की एसआयटी मध्ये निष्पक्षपाने चौकशी करण्यात यावी. आता एसआयटी मध्ये जे मोठे अधिकारी ते काही औरंगाबादला आलेले नाही, संभाजीनगरला, आणि ते जे ते स्थानिक दातकी साहेब आहे तेच एसआयटी चौकशी करतात. ते मला प्रेशर करायला की मीच आहे एसआयटी आणि तुम्हाला माझ्याकडेच सांगावं लागेल. तर हे पॉसिबल नाही. माझं म्हणणं आहे की ते एसआयटी मध्ये ते स्वतः चीफ म्हणून बसलेले आहे ना. आहे ते गुन्हा दाखल करायचं पत्र पण आहे, आणि त्याच्यानंतर कोणती कारवाई झाली नाही. बाळासाहेब पवार गुन्हा दाखल करायला गेले होते, त्याच्यानंतर जे आहे तर त्यांनी म्हणाले की आमच्याकडे होते, तुम्ही पुण्याला जा. मग बाळासाहेब पवार हार्ट अटॅकने एक्सपायर झाले. ती चौकशी पेंडिंग राहिली 2022 ची. अद्याप गुन्हा दाखल झालेला आहे, ते पण विषय मीवर घेतलेला आहे. सर एसआयटी मध्ये मी केलेले आहे.